हरिओम. आज गुरुवार 18 जून 2026. सद्गुरू ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज आज आपल्याला सांगणार आहेत की परमार्थात गुप्ततेची जरुरी असते. ऐकूया. वासनेच्या तावडीतून सुटणं फार कठीण आहे, कारण वासनेच्या पोटीच प्राणी जन्माला येत असतो. त्या वासनेला जिंकणं म्हणजे आपण मरून जाणे इतकं कठीण आहे. वासनेच्या पोटी जन्म आणि जन्मानंतर अहंकार ह्या जोडप्या पोटी काम क्रोधादी विकार जन्माला येतात. आणि या जोडप्याचं वैशिष्ट्य असं की त्यामध्ये बायको नवऱ्यापेक्षा वडील असते, कारण आधी वासना, त्यातून पुढे अहंकार. भगवंताजवळ वास ठेवला तरच वासना नष्ट होते. प्रपंच मुळात चांगलाही नाही आणि वाईट पण नाही. प्रपंचातली वासना बाहेर काढणं याचंच नाव परमार्थ आहे. प्रपंचात प्रसिद्धीची जरुरी वाटते, त्याच्या उलट परमार्थात गुप्ततेची जरुरी लागते. समजा एखाद्या बाईने दागिने हवेत म्हणून नवऱ्याजवळ हट्ट धरला आणि नवऱ्याने तिला हवे असलेले दागिने सर्व देण्याचं कबूल केलं, पण अट अशी घातली की जेव्हा दागिने अंगावर घालायचे असतील त्यावेळी ते तू घालून खोलीची दारं खिडक्या बंद करून आत बसलं पाहिजे. अशी अट पाळून कोणती बाई दागिने घालायला कबूल होईल? कारण दागिने लोकांनी पाहण्यातच तिला समाधान आहे. ही झाली प्रपंचाची रीत. परमार्थाच्या उलट गुप्ततेची गरज आहे. आपली साधना कोणाच्याही नजरेत न येईल अशी खबरदारी घ्यावी, कारण परमार्थाला दृष्ट फार लवकर लागते. ते केवळ इतर लोकांचीच लागतं असं नसून आपली स्वतःची सुद्धा लागण्याचा फार संभव असतो. आणि म्हणून परमार्थात गुप्तता असावी. आपल्या हातून जे साधन होतं आहे ते सद्गुरू किंवा परमात्मा यांच्या कृपेनेच माझ्याकडून करवून घेतलं जात आहे, ही जाणीव ठेवावी. आजारी माणसानं नुसतं पडून राहावं, पण औषध मात्र नियमाने घ्यावे. बाकीच्या गोष्टी इतर लोक करतात, औषध मात्र आपण स्वतःच घेतलं पाहिजे. एखादा मोठा राजा तरी झाला तरी कडू औषध दासीला देऊन काही त्याचा रोग बरा होत नाही. त्याचप्रमाणे परमार्थात भगवंताचं स्मरण ठेवल्याचं काम आपल्याला स्वतःलाच करायला पाहिजे. उगीच कोणाच्या नादी लागू नये. परमार्थ म्हणजे काय करायला पाहिजे हे नीट समजावून घ्या आणि मग त्या मार्गाने जा. कोणाला फसवू नका, कारण स्वतः फसणं हे जगाला फसवण्या इतकंच पाप आहे. ज्याच्या प्रपंचात पाठीराखा परमात्मा आहे त्याचा तो प्रपंचच परमार्थ होतो. उलट ज्याचा पाठीराखा हा अभिमान आहे त्याचा परमार्थ देखील प्रपंचच म्हटला पाहिजे. बाहेरून प्रपंच दिसावं पण आत मात्र परमार्थी असावं, ही खरी कला होय. हरिओम. हरिओम तत्सत. हरिओम.